सरकारला मात्र माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून विनंती आहे, एक आठवडा अधिवेशनाला पूर्ण झाला आहे. आरक्षणाचा विषय मार्गी लावलेला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी नाही आहे. त्यांनी शब्दाला जागावं, बेमानी मराठ्यांशी गोरगरीब लेकरांशी करू नये ही त्यांना माझी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो की शब्दाला जागा, वळणावर वेगळ्या जाण्याची वेळ गोरगरिबांना येऊ देऊ नका. राहिलेल्या अधिवेशनाच्या काळात मराठा आणि कुणबी एक असलेला कायदा पारित करा ही 29 ऑगस्टपासून मागणी आमची. पावणे 2 वर्षापासून सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा. हैदराबादच्या गॅजेटियरसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेटियरचे याच अधिवेशनात ते लागू करा. 15 दिवसात केसेस मागं घेऊ म्हणून तुमचाच प्रतिनिधी त्यावेळेस आला होता. पावणे 2 वर्ष झाले आणखीन घेतल्याच नाहीत. आंतरवालीसह राज्यातल्या लाखो केसेस याच अधिवेशनात तुम्ही मागं घ्या. आपण तुमच्याकडं मागण्या 8-9 दिलेल्या आहेत, तुमच्या पाठ झाल्यात आणि सगळ्या राज्याच्या त्या मागण्या पाठ झाल्यात. या अधिवेशनात हा मार्ग काढावा. याचबरोबर आमदार आणि मंत्री राज्यातले सगळ्यांनी हा विषय अधिवेशनात मांडावा. विशेष करून मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदारांना आणि मंत्र्यांना सांगतो, या मराठा समाजानं तुम्हाला मतं दिलेले आहेत. गोरगरिबांच्या लेकरांच्या आरक्षणाचा मुद्दा या अधिवेशनात मांडून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ताकदीनं सगळ्यांनी आवाज उठवा. जर एकही आमदार आणि मंत्री बोलला नाही तर गावाकडे आल्याच्यानंतर गोरगरीब मराठे तुम्हाला मतदान केल्यामुळं प्रश्न विचारणार आहेत. तुमचे लेकरं मोठं होण्यासाठी आणि तुम्ही मोठं होण्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान केलं, आमच्या लेकराच्या आरक्षणाचा प्रश्नाचा आवाज तुम्ही का उठवला नाही, ही विनंती आहे. आणि पुन्हाच एकदा विनंती आहे की फडणवीस साहेब, तुम्ही तुमच्या डोक्यात काय आम्हाला माहीत नाही, परंतु मराठ्यांशी गद्दारी होईल, बेमानी होईल असं पाऊल उचलू नका. कारण एकदा जर संयम आहे तुमच्या शब्दामुळं आणि एकदा जर संयम सुटला तर वेगळ्या वळणाला जायला नको. कारण आम्हाला आशा आहे की तुम्ही मराठ्यांना गोरगरिबांना धोका देणार नाहीत. या अधिवेशनात मराठा समाजाचा आरक्षणाचा आणि गॅजेटियरचा विषय अंमलबजावणीसह सगळ्याची सगळ्या मागण्या कडीला लावा ही तुम्हाला विनंती आहे. दुसरा प्रश्न असा आहे की परवा आपण जेव्हा औरंगजेबाच्या कबरीवरून बोलत होतो त्यावेळेला तुम्ही एक शब्द वापरला की बाबरी पाडताना लोक काही सांगून गेले होते का, असं तुम्ही म्हटले. तर मग बाबरी पाडली ती चूक होती का बरोबर? सांगून गेले का तसा प्रश्न नव्हता. ते काय होतं की तिकडून कोणाचा तरी राजकीय प्रश्न